नमस्कार, मी प्रमिला PhD कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। नाचणीची भाकरी कशी बनवायची आणि तिचा शरीराला काय फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करू आजच्या रेसिपीला। मार्केटमधून मी 1 किलो नाचणी आणली, निवडली आणि त्यामध्ये अर्धा वाटी तांदूळ मिसळले पिठाला चिकटपणा येण्यासाठी आणि ती बारीक दळून आणली। आता मी 1 वाटी पिठाचीच भाकरी या ठिकाणी बनवणार आहे आणि त्यासाठी पाणी घेतले अर्धा वाटीला थोडंसं कमी। आता हे पाणी चांगलं उकळून घ्यायचे आणि उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाका, ते चांगलं मिक्स करून घ्या। जरासं थंड झाल्यावर त्याचा घट्ट गोळा बनवा। त्यानंतर त्यातून लहान गोळा बाजूला काढून कोमट पाण्यात जरासं बोट बुडवून ओल्या हाताने चांगलं पीठ मळून घ्या। जितकं चांगलं पीठ मळलं जातं तेवढी भाकरी छान फुलते आणि बनवताना चिरा पण पडत नाहीत। आता हे बघा, पीठ चांगलं तयार झाले। त्याचा छोटासा चपटा गोळा करून घ्या आणि चाळणीने थोडंसं पीठ चाळा किंवा हाताने टाकलं तरी चालेल। त्यावर चपटा गोळा ठेवा, हाताला थोडंसं पीठ लावा म्हणजे भाकरी थापताना हाताला चिकटणार नाही। आणि अशा पद्धतीने भाकरी थापून घ्या। अधूनमधून हाताला पीठ लावत राहा, या सर्व गोष्टी सरावाने जमतील। आता भाकरी थापून तयार झाली आहे। आता ती आपण गरम तव्यावरती टाकणार आहे, तर त्याची खालची बाजू वरती घ्यायची आणि अशा पद्धतीने तव्यावरती टाका। त्यावरच्या बाजूला पाणी लावून घ्या आणि पाणी सुकण्याच्या आत भाकरी लगेच उलटा, गॅस फुल ठेवा। आता भाकरी भाजायला साधारणतः अर्धा ते पाऊण मिनिट लागतो। मग ती पुन्हा पलटी मारून चांगली भाजून घ्या। तव्याच्या मध्यभागी कायम भाकरी टाकली तर ती करपू शकते, म्हणून तव्याच्या मध्यभागी भाकरीच्या कडा येतील अशी भाकरी टाकून ती भाजून घ्या। अशी भाकरी भाजली की ती खाण्यासाठी तयार होते। नाचणीमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ती खूप फायदेशीर ठरते। आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर नाचणीची भाकरी हा उत्तम पर्याय आहे। त्याशिवाय नाचणीमध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियमचं प्रमाण देखील भरपूर असतं, ज्याचा हाडांच्या बळकटीसाठी उपयोग होतो। तर तुम्ही पण तुमच्या आहारात नाचणीचा अवश्य समावेश करा। आपण पुन्हा भेटू आणखी काही पौष्टिक रेसिपी सोबत। तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।